महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। विवाहाच्या उंबरठ्यावर काळाचा घाला, प्रबळगडाहून तरुण शिक्षिकेची उडी, कोपरखैरणे शोकसागरात। कोपरखैरणे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। ज्या घरात काही दिवसात सनई चौघडे वाजणार होते, लग्नाची लगबग सुरू होती, त्या घरावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे। 28 वर्षीय तरुण शिक्षिका, बदललेले नाव मुक्ती, हिने लग्नाला अवघे 5 दिवस शिल्लक असताना प्रबळगड येथून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार तिचा विवाह 3 मार्च 2026 रोजी निश्चित झाला होता। घरात आनंदाचे वातावरण असतानाच ती बुधवारी दुपारी प्रबळगड परिसरात गेली आणि जाण्यापूर्वी तिने आपल्या भावाला मोबाईलवर गुड बाय असा संदेश पाठवला। संदेश मिळताच कुटुंबियांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला। पनवेल तालुका पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे लोकेशन शोधून त्वरित शोध मोहीम सुरू केली। स्थानिक बचाव पथकाच्या मदतीने दरीत शोध घेतला असता तिचा मृतदेह खोल कड्यात आढळून आला। अत्यंत कठीण परिस्थितीत मृतदेह बाहेर काढण्यात आला। पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासण्यासाठी पाठवण्यात आला असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। मोबाईल आणि कॉल रेकॉर्डच्या तपासातून पुढील धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। लग्नासारखा आनंदाचा सोहळा उंबरठ्यावर असताना अशा टोकाच्या निर्णयामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। प्राथमिक चर्चेनुसार मानसिक तणाव किंवा वैयक्तिक कारणे असावीत असा अंदाज व्यक्त केला जात आहे। पोलीस अधिक तपास करत आहेत। युवक युवतींसाठी एक हळवा संदेश, जीवनात कितीही मोठे संकट आले, कितीही ताण वाढला तरी क्षणाचा निर्णय संपूर्ण आयुष्य संपवतो। लग्न, करिअर, नातेसंबंध हे सर्व आयुष्याचे टप्पे आहेत, पण आयुष्य त्याहीपेक्षा खूप मोठे आहे। प्रिय युवक युवतींनो, अडचणी आल्या तर गप्प बसू नका। आई वडील, भाऊ बहीण, मित्र किंवा समुपदेशक कोणाशी तरी मन मोकळं करा। मानसिक तणाव लपवू नका, तो बोलून दाखवा। मदत मागणे ही कमजोरी नसून धैर्याची निशाणी आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, कोपरखैरणे।